जर तुमची पदवी पूर्ण झाली असेल आणि तुम्हाला बँकिंग परीक्षांमध्ये मोफत कोचिंग प्लस 72,000 रुपयांचं स्टायपेंड पाहिजे असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण महाराष्ट्रातील व्ही-जे ए कॅटेगरी, एन-टी-बी, एन-टी-सी आणि एन-टी-डी या प्रवर्गात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे जी वनारटी नावाची संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून ही एक मोफत कोचिंग प्लस स्टायपेंड साठी एक नवीन स्कॉलरशिप योजना लॉन्च झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व फायदे जे आहेत या संस्थेच्या माध्यमातून घेऊ शकतात. तर याच्याबद्दल इत्थंभूत माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया. बाकी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचे अपडेट जे आहेत या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रात राहता किंवा महाराष्ट्रातून बिलॉंग करता, महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहात आणि तुम्ही महाराष्ट्रातील या प्रवर्गामध्ये मोडता, जसं की विमुक्त जाती आपण ज्याला व्ही-जे-ए म्हणतो, भटक्या जमाती, एन-टी-बी, एन-टी-सी आणि एन-टी-डी, तुमच्या कॅटेगरी सर्टिफिकेटवर इन शॉर्ट बघा, ओबीसी मधले हे काही प्रवर्ग आहेत. ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस मधले हे काही प्रवर्ग आहेत. या प्रवर्गात जर तुम्ही येत असाल, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर, कॅटेगरी सर्टिफिकेटवर जर हे या जातींचा उल्लेख असेल किंवा या प्रवर्गांचा उल्लेख असेल, तर तुम्ही या शैक्षणिक स्कॉलरशिप शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहात. आता यासाठी नेमकी पात्रता काय, संपूर्ण पात्रता काय आहे, याचा फायदा काय आहे, तर हे आपण नित्यंभूतपणे समजून घेऊयाच. त्यासाठी सर्वात पहिले हे समजून घ्या की हा जो प्रशिक्षण आहे किंवा हे मोफत कोचिंग जे हे कोणत्या एक्झामसाठी किंवा कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला देण्यात येत आहे. जर तुम्हाला बँकिंग करायचं आहे, IBPSच्या माध्यमातून पीओ, क्लर्क, एसओ किंवा LIC इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर तुम्हाला करिअर करायचंय आणि याचं कोचिंग जर तुम्हाला पाहिजे, म्हणजे आपण जसं सार्थ एज्युकेशनच्या माध्यमातून जे प्रशिक्षण देतो, जे कोचिंग करून घेतो, तर त्या कोचिंगमध्ये जर तुम्हाला एनरोल व्हायचं असेल किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल, तर तुम्ही या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे. यासाठी तुम्हाला काय 6 महिने मोफत कोचिंग मिळणार. 6 महिने प्रशिक्षण कालावधी म्हणजे 6 महिने तुम्हाला मोफत कोचिंग मिळणार. या दरम्यान प्रतिमाह तुम्हाला 10,000 रुपये वेतन मिळणार, म्हणजे विद्या वेतन ज्याला आपण म्हणतो. म्हणजे या 6 महिन्याच्या दरम्यान प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये, या हिशोबाने 10,000 गुणिले 6 म्हणजे 60,000 रुपये विद्या वेतन प्लस आकस्मिक निधी 12,000 रुपये, म्हणजे असं एकूण 72,000चा टोटल स्टायपेंड जो आहे हा तुम्हाला मिळणार. हे तुम्हाला समजा तुम्ही संभाजीनगरला येऊन राहताय, संभाजीनगरला सार्थ एज्युकेशनला तुम्ही ऍडमिशन घेतलं, मग तिथं दर 6 महिन्याला म्हणजे 6 महिन्याला तुम्हाला मंथली 10,000 रुपयांच्या आसपास खर्च आहे. तर तो तुम्हाला राहण्याचा खर्च म्हणून प्रत्येक महिन्याला 10,000 आणि आकस्मिक निधी म्हणजे बुक्स असेल, मोबाईल असेल, बाकी काही स्टेशनरी तुम्हाला घ्यायचे त्याचे 12,000 असे एकूण 72,000 रुपये मिळणार. पण यासाठी तुम्हाला 75% उपस्थिती इथं कंपल्सरी आहे. म्हणजे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर तुम्ही जी कोचिंग निवडले ती तुम्हाला ऑफलाईन क्लास करणं कंपल्सरी आहे, असं यांचं म्हणणं आहे. मग यासाठी नेमके पात्र कॅटेगरी किंवा पात्र उमेदवार कोणकोणते, काय शैक्षणिक पात्रता आहे, तर यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील, म्हणजे ज्यांचं इयरली इन्कम 8 लाखांच्या खाली असलं पाहिजे, म्हणजे नॉन क्रिमिलियर असलं पाहिजे. आणि त्याच्या 4 कॅटेगरीज मी तुम्हाला सांगितल्या, व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी आणि एन-टी-डी या प्रवर्गातून असावा. सोबत त्याने आपली पदवी पूर्ण केलेली असावी. तो जर पदवीमध्ये ॲपियर असेल, म्हणजे मी यावर्षी 3rd इयरला आहे किंवा फायनल इयरला आहे, तर असे विद्यार्थी चालणार नाही, तुमची डिग्री पूर्ण झालेली असावी. यापूर्वी कुठलीही वनारटीच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही तो लाभ घेतलेला नसावा. हा, तुम्ही महाज्योतीचा घेतलेला असेल चालेल, पण तुम्ही वनारटीचा यापूर्वी SSC असेल किंवा MPSC असेल, MBA असेल यांचा लाभ घेतलेला नसावा. पण तुम्ही महाज्योतीचा लाभ घेतला असेल, तुम्ही परत इकडे अप्लाय करू शकता. बरं, त्यानंतर प्रशिक्षणार्थींना लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे केली जाईल. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं, एक फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर एक छोटीशी परीक्षा होईल आणि त्या परीक्षेच्या आधारावर तुमची सिलेक्शन जे हे होणार आहे. तर त्या चाळणी परीक्षेत म्हणजे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळतील त्याच्या मेरिटच्या आधारावर तुम्हाला डिसाईड केलं जाईल किंवा तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. सर किती जागा असतील बरं बँकिंगच्या, तर मला असं वाटतं कमीत कमी बँकिंगच्या म्हणजे या कालावधीच्या किंवा या प्रशिक्षणाच्या कमीत कमी 500 जागा तरी मिनिमम असणार आहे. त्यामुळे भरपूर लोकांना याच्यात अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. प्रत्येकाने या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे.
हे करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी वय तुमचं 20 असावं, जास्तीत जास्त 28 असावं. जर तुम्ही दिव्यांग प्रवर्गात येतात तर मग 38 पर्यंत तुमचं वय चालेल. हा प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. तुम्हाला या प्रशिक्षणानुसार अभ्यासक्रम शिकवण्यात येईल. जसं उद्या जेव्हा तुम्ही सारथी एज्युकेशनला आलात, तर सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून तुम्हाला हा पूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल. हे ऑफलाईन प्रशिक्षण स्वरूपात असेल. म्हणजे ही जी कोचिंग आहे तुम्हाला ऑफलाईन करावं लागेल. तुम्हाला जी कोचिंग संस्था तुम्हाला मिळाली ती तुम्हाला ऑफलाईन अवेलेबल राहावं लागेल. मिनिमम 75% तुमचं अटेंडन्स भरलं पाहिजे आणि या प्रवर्गातून तुम्ही असले पाहिजे. बरं, यासाठी प्रवर्गणी आहे. 30% जागा मुलींसाठी आहे, म्हणजे महिलांसाठी, 5% जागा दिव्यांगांसाठी आणि 1% जागा अनाथांसाठी. बाकी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात? आधार कार्ड लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिलेअर लागेल, पदवीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका म्हणजे सर्टिफिकेट म्हणजे डिग्री सर्टिफिकेट किंवा फायनल इयर मार्कशीट अशा पद्धतीने. दिव्यांग असल्यास त्या प्रमाणपत्र आणि अनाथ असल्यास त्याचं प्रमाणपत्र. फॉर्म कसं भरायचं आहे? तुम्हाला जायचंय oneRT.in या वेबसाईटवर. तिथं तुम्हाला पूर्ण माहिती दिसेल. मग तुम्ही तिथून सिलेक्ट करायचे IBPS PO बँकिंग LIC WO ट्रेनिंग 2026-27 यावर क्लिक करायचं आणि पूर्ण फॉर्म भरून द्यायचा. माहिती पूर्ण ऑनलाईनच भरायची आहे. ऑफलाईन कुठलाही फॉर्म ॲक्सेप्ट केला जाणार नाही असं यांचं म्हणणं आहे. बाकी हा फॉर्म भरण्याचा जो लास्टची डेट आहे ही आहे 25 जून 2026. म्हणजे मोजून तुमचे आता 13 दिवस राहिले. 13 दिवस तुमच्या हातात राहिले, 13-14 दिवस. जाहिरात रद्द करणे वगैरे या त्यांच्या अटी आहेत. बाकी तुम्हाला कधीही या संदर्भात काही डाऊट आला, वाटलं की हा फॉर्म भरताना मला काही अडचण येते, काही प्रश्न तुम्हाला विचारायचे तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ईमेल आयडीवर तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता. बाकी अशा पद्धतीने ही पूर्ण स्कीम आहे. विद्यार्थ्यांना कॅश स्वरूपात तुमच्या अकाउंटला विद्यावेतन मिळतं. याचा कुठल्याही क्लासशी काही संबंध नाही आहे. तर 72,000 हे तुम्हाला स्वतःला मिळणार आहेत. यात कुठलीही शंका नाही आणि क्लासची कोचिंगची फीस ही वेगळी असते. म्हणजे 72,000 हे तुमच्या पूर्ण हक्काचे पैसे आहेत. ते तुमच्याच अकाउंटला येतील, ते पूर्णपणे तुमचेच असणार आहे, लक्षात ठेवा. तर जर तुम्ही बँकिंग करू इच्छिता तर ह्या स्कीमचा लाभ प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ करून घ्या. आताच फॉर्म भरा आणि तुमचे जवळचे जे मित्र-मैत्रिणी या प्रवर्गात येतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून ठेवा. म्हणजे तुमच्यामुळे तरी एखाद्याला डेफिनेटली फायदा मिळेल आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सो दॅट भविष्यातली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.